गाडीचे सगळे फंक्शन समजून घेणार आहोत. या इकडे या मॅडम. तर हे बटन आहे स्टार्टरचं, हा एक्सलेटर आहे, असं वाढतं आणि स्लो होतो. हे आहे हेडलाईट, हे रात्रीची लागती. हेडलाईटमध्ये अप्पर डिप्पर फोकस कमी आणि जास्त होतं. हे आहे इंडिकेटर, चावी ऑन केल्याच्या नंतर लेफ्टचं इंडिकेटर लागतं. बंद करायचं, राईटचं इंडिकेटर राईटला वळताना. मग हे बंद केलं, हा हॉर्न. हे चोक आहे, हां चोक आहे. ह्याची काय सिस्टीम आहे की गाडी थंड झाली आहे, गाडी स्टार्टच होत नाही, त्यावेळेस तुम्ही हे असं ओढायचं. ओढल्याच्या नंतर गाडी स्टार्ट होती. स्टार्ट झाल्याच्या नंतर थोडंसं अंतर आपण गेल्याच्या नंतर हे बंद करायला विसरायचं नाही. जर आपण हे बंद नाही केलं तर गाडीचं पेट्रोल लवकरात लवकर खतम होणार, म्हणून हे बंद करणं खूप गरजेचं आहे. हा एक्सलेटर आहे, 2 ब्रेक आहेत गाडीला. हा पुढचा ब्रेक आहे, हा मागचा ब्रेक आहे. लेफ्टचा मागचा ब्रेक आहे आणि राईटचा पुढचा ब्रेक आहे. मिररचा वापर मागचं सगळं छान व्यवस्थित दिसतं, त्यासाठी मिररचा वापर खूप छान होतो. हे आहे आपलं फ्यूल, हे फ्यूल आहे. हे आपलं किती स्पीडने आपण गाडी चालवणार हे स्पीड काट आहे. हे आपलं गाडीचं रनिंग आहे, हे किलोमीटर आहे. ओके, तर हे असे सगळे फंक्शन आहेत. आता आपण गाडी स्टार्ट करूया. गाडी स्टार्ट कशी होती तर ब्रेक दाबल्याशिवाय गाडी स्टार्ट होत नाही. ब्रेक पहिले दाबायचा आणि स्टार्ट दाबायचा, दोन्ही मुवमेंट एकाच टायमात झाले पाहिजे. आणि मग आपण हळूहळू हा एक्सलेटर देणार आहोत, एकदम हळूहळू आणि स्लो. परत एक्सलेटर